Okay, in last lecture we have seen that formula to calculate number of geometrical isomers. When ends are different, the number of geometrical isomers is equal to 2 raised to n. And when ends are same or molecule is symmetrical, then the calculation of number of geometrical isomer depends on whether the number of GI centers are even or odd. ते मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलं. आता स्टार्ट करूयात, एक्झरसाइज बघूयात. चल, त्यांनी काय म्हणलंय बघ. फाइंड नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इन द फॉलोइंग कंपाऊंड. पहिलं न्यूमरिकल घेऊयात इकडे, किंवा पहिला पण मला एक्झरसाइज करूयात. चलो, याचे आपल्याला फाइंड करायचे जॉमेट्रिकल आयसोमर्स किती. चलो, जॉमेट्रिकल आयसोमर्स. तर हे बघ, आता इथे काय सिच्युएशन आहे बघ. वाटल्यास मी याला ड्रॉ करतो. जीआय सेंटर्स आहेत का आधी चेक करावं लागेल की नंबर ऑफ जीआय सेंटर्स किती. ओके, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता पहिल्या कार्बनलाच काय आहेत बघ, 2H. विषय तर इथंच संपलाय. एकाच कार्बनला जर आयडेंटिकल ॲटम्स आले, एकाच कार्बनला आयडेंटिकल ॲटम्स आले, ग्रुप्स आले, इट डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतच नाही, विषयच नाही. तर बाळा, इथे पण H आणि त्याच कार्बनला इथे पण H, आणि शेवटी इथे H आणि ह्याला पण H. बाकी काहीच ड्रॉ करायची गरज नाही. मला हेच सांगतं की अशा टाईपचा जर सिनारिओ आला तर सिस ट्रान्स नसतंच. एकाच कार्बनला आयडेंटिकल ग्रुप्स, तर विषयच नाही. त्याचा एकच आयसोमर असणार आहे, जो आत्ता आपण ड्रॉ केलाय तो स्क्रीनवरती. H फिनिश. एकच आयसोमर. हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही शो करू शकत. तर याच्यामध्ये काय, जीआय सेंटरच नाहीये. पुढे लिहितो याला, इकडे नेऊन कॉपी करतो. आपल्याला कशाला जास्त स्पेस घालवायची, इथे ठेवतो याला. तो तेवढाच असणार आहे, एकाच फॉर्ममध्ये. झिरो नाही, एकाच फॉर्ममध्ये. सिस ट्रान्स नाही, त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही. तर आम्हाला काय कळलं बाबा आत्ता इकडे, की हा जो रिजन आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही, आणि हा जो रिजन आहे इकडे म्हणजे डबल बॉन्ड, इथे पण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही. म्हणजे आम्ही काय म्हणणार आहे, इट डज नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. इट डज नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. हा जो मॉलिक्यूल आता आपल्याकडे स्क्रीनवरती, हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बाबा शो करत नाही. चलो पुढे, नेक्स्ट, लगेच पटपट, फास्ट. कशाचं काही फास्ट, आपलं स्पीडच तसलं आहे. म्हणून तर पोर्शनला वेळ लागतो. आपल्याला समजून सांगायला 2 तास लागतात, आणि तरी निम्म्यांना समजत नाही काय चाललंय. आता याच्यापेक्षा तुला हळू कोण शिकवू शकत नाही जगात. इथे बघ, आता हे सेकंड एक्झाम्पल. याच्याआधी सिस ट्रान्स असेल का बघ. असलं नाही कोण ड्रॉ करत. इथे काय, CH2, विषय मिटला, सिस ट्रान्स नाही. इथे काय, CH2, सिस ट्रान्स नाही. इथे काय बघ, डेफिनेटली सिस ट्रान्स. हा एक H आणि हा एक H. हे काय असू शकतात, सिस मध्ये किंवा ट्रान्स मध्ये. हे जीआय सेंटर आहे, ओनली वन जीआय सेंटर. म्हणजे आयसोमर्स किती, 2च, सिस आणि ट्रान्स. तर आपण काय म्हणणार आहे बाबा, की इकडे, इथे आणि इकडे. तर जीआय सेंटर तर इथे नाहीये, जीआय सेंटर तर इथे पण नाहीये बाळा. हा जो मिडल पोर्शन आहे इथे एक काय निघाला आम्हाला, जीआय सेंटर. एक निघालं जीआय सेंटर. मग जीआय सेंटर जर एक निघालं तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, n इज इक्वल टू 1. आपल्याकडे काय मिळालं, n इज इक्वल टू 1. आणि n इज इक्वल टू 1 मिळालं तर फॉर्म्युला नाही लावत बसायचं बाळा. n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 मिळालं तर या 1च्या अराउंडच काय असणार आहे, सिस. आणि या 1च्या अराउंडच काय असणार आहे, ट्रान्स. त्याचे 2 आयसोमर्स असणार फक्त. नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2. नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स 2, सिस आणि ट्रान्स. याच्या अराउंड सिस एक आणि ट्रान्स एक. दॅट्स इट. पुढे जाऊयात बघा.
तिसरा घेऊया तिकडून. चल घे तिसरा मॉलिक्यूल घे. तिसरा मॉलिक्यूल घे. इकडे बघ कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इथे जी आय सेंटर असू शकतं. इकडे पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इकडे जी आय सेंटर असू शकतं. इथे एकाच कार्बनला काय CH2 नो सिस ट्रान्स. इथे एकाच कार्बनला काय 2H नो सिस ट्रान्स. का तर हे 2H एक याच्या सिसमध्ये असणार, एक याच्या ट्रान्समध्ये असणार, तर सिस ट्रान्स होऊ शकत नाही. वेन टू आयडेंटिकल ॲटम्स ऑर ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन सेम डबली बॉन्डेड कार्बन ॲटम इट डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच नाही. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा पण शो करू शकत नाही, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा पण शो करू शकत नाही. मग आम्हाला काय कळलं, हे कळलं की हा जो कंपाऊंड आहे आमच्याकडे आत्ता इथे लिहिलेला आहे, इट डज नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. पुढे फाइंड करायचंय, ड्रॉ नाही करायचंय. क्वेश्चन काय आपल्याकडे, फाइंड टोटल नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स. की यांचे जॉमेट्रिकल आयसोमर्स किती, 1 2 3 4 5 6 त्या टाईप. फोर्थ याच्यामध्ये बघ आता, इथे एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि इथे एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. इथे जी आय सेंटर आहे का, तू सांग मला. इकडे जी आय सेंटर आहे का, इथे जी आय सेंटर आहे का. एकाच डबली बॉन्डेड कार्बनला आयडेंटिकल ग्रुप्स आहेत का, नाही. त्यामुळे आम्हाला कळतंय इथे बाबा की हा H आणि हा H, हे बघ एवढाच पोर्शन. एक H सिसमध्ये असू शकतो, एक H ट्रान्समध्ये. इथे पण एक H सिसमध्ये एक H ट्रान्समध्ये असू शकतो. त्यामुळे आता जी आय सेंटर आहेत की पहिलं पण जी आय सेंटर आहे, दुसरं पण जी आय सेंटर आहे. त्यामुळे N ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला की N इज इक्वल टू 2. आपल्याला काय मिळालं, N इज इक्वल टू 2. जी आय सेंटर्स मिळाली N इज इक्वल टू 2. आणि एंड्स काय आहेत बघ, CH3 C2H5. किंवा मधून जर मॉलिक्यूल तोडला तर सिमेट्रिकली तुटतोय का, नाही. म्हणजे काय, एंड्स आर डिफरंट, अनसिमेट्रिकल. अनसिमेट्रिकल और डिफरंट एंड्स. मग असा जर सिनॅरिओ असेल तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम काढायचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n. डिफरंट असतील n तर 2 म्हणजे किती आले, 4 आयसोमर. H आयसोमर्स किती असणार, 4. का ते मगाचंच एक्झाम्पल आहे, इथे x आणि इथे कोण y. हा x आणि हा y, बाकी सेमच. बस. तर ते जर कळलं असेल तुला, इथे x आणि इथे y असतानाचा, तर हे तुला कळलंय. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये इथे एक x, इथे एक x. मग आयसोमर्स किती, मग 3च. सिस सिस ट्रान्स ट्रान्स ट्रान्स, ट्रान्सिस आणि सिस ट्रान्स एकच. दॅट्स इट. पुढे 5th. ट्रिपल बॉन्डच्या अराउंड सिस ट्रान्स असू शकतं का बाळा, ट्रिपल बॉन्डच्या अराउंड. आपल्याकडे खतरनाक पब्लिक आहे, ते ट्रिपल बॉन्डच्या अराउंड पण सिस ट्रान्स आणू शकतं. मला माहिती आहे की आपल्याकडे काही काही खतरनाक जेम्स बॉन्डच आहेत बाळा. ट्रिपल बॉन्ड जर असेल अशा टाईपची सिच्युएशन, तर इथं एक आणि इथं एक, हे सिस अँड ट्रान्समध्ये कधी येणार, एक एकच बॉन्ड आहे ना, इकडे एकच बॉन्ड आणि इकडे एकच बॉन्ड कार्बनचा. तर ट्रिपल बॉन्डच्या अराउंड सिस ट्रान्स नसतं, सिस ट्रान्स डबल बॉन्डच्या अराउंड. चलो, तर आता आपण डबल बॉन्डकडे फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं, बाकी कुठेही नाही. आता इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे बघ, ह्याला चेक करायचं जी आय सेंटर आहे का, हे ते. आणि ह्याला एकदा चेक करायचं की हा जी आय सेंटर आहे का. हा तर नाही कळतच आहे, कारण इथे कोण आहे, CH2. पण इथे जी आय सेंटर आहे. हे 2H सिसमध्ये असू शकतात किंवा ट्रान्समध्ये. इथं नाही तू म्हणू शकत जी आय सेंटर आहे, का तर ह्या कार्बनचा एक H आणि काही ग्रुप असेल तो इकडे डबल बॉन्ड. दुसऱ्या कार्बनला 2 कोण आहेत बघ, H. कसलं सिस आणि कसलं ट्रान्स, ट्रान्स सिस. तर बाळा तसं नसतं.
तर इथे जी आय सेंटर आहे, इथे नाही. आणि ट्रिपल बॉन्डचं नसतंच, त्यामुळे त्याला काही जास्त महत्व द्यायची गरज नाही, नसतंच. एकच जी आय सेंटर, तर फॉर्म्युलाची वगैरे गरज नाही बा. सिस आणि ट्रान्स दोन आयसोमर. तुझ्याकडे काय आलं? n = 1. जॉमेट्रिकल आयसोमर्स किती आले? 2. कुठले? जॉमेट्रिकल आयसोमर 2 निघाले. कसले? एक सिस आणि एक काय? ट्रान्स. सिस ट्रान्स. फिनिश. जास्त नाही काही. पुढे 6th मध्ये सेम एक्झाम्पल आहे बाळा. सिस ट्रान्स, दोनच आयसोमर. बघूनच कळते, एवढी छटाक छटाक एक्झाम्पल्स नाहीत येत. हे तुझ्या प्रॅक्टिससाठी घेतोय मी आपलं. हे बघ, याच्यामध्ये बघ, लक्ष द्या आता इथे स्क्रीनवरती. फक्त डबल बॉन्डच्या अराउंड बघणार आहे आपण, की हा डबल बॉन्ड आहे. आणि हा जर डबल बॉन्ड आहे तर हे दोन एज कशामध्ये असू शकतात? सिसमध्ये, किंवा हे दोन एज कशामध्ये असू शकतात? ट्रान्समध्ये. संपलं. बाकी ट्रिपल बॉन्डला नसतं जी आय सेंटर, ट्रिपल बॉन्डला नसतं जी आय सेंटर. तर आपल्याला काय कळलं? n नंबर ऑफ जी आय सेंटर्स 1. मग जॉमेट्रिकल आयसोमर्स किती आले? मग सारखेच. जॉमेट्रिकल आयसोमर्स = 2. कुठले? सिस प्लस ट्रान्स. सिस प्लस ट्रान्स. फिनिश. सेवन्थ. सेवन बघितलाच बाळा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच नाही. हा सेवन्थ आहे. सेवनची काय सिनॅरिओ आहे बघ. डबली बॉन्डेडला CH2 ट्रिपल बॉन्डला तर नसतंच. तर याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच नाही. जिथे जिथे डबल बॉन्ड आहे तिथे तेवढं फक्त आपण लिहूयात की हे जी आय सेंटर आहे का नाही. तर हे आम्हाला माहिती आहे जी आय सेंटर नाहीये. हे पण आम्हाला माहिती आहे जी आय सेंटर नाहीये. आणि ट्रिपल बॉन्डला तर नसतंच. डज नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर हे काही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. पुढे 8th. आता बाळा हा 8th. घाबरू बिबरू नकोस बघून, एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही. सिंपल आहे. इकडे घेऊ का साईडला? कशाला स्पेस घालवायची जास्त, नाही तर हां इथे ठेवतो 8th. हे बघ आता काय आहे याच्यामध्ये. एकसारखे आहेत का सगळे? एकसारखे, की याला दोन्ही एकसारखंच अटॅच आहे एकाच कार्बनला? इथे कार्बन आहे बघ, कार्बन कार्बन. ते काही दाखवायची गरज नाही. तुला फक्त असं दाखवणार, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड. आपण बघायचं की एकाच कार्बनला दोन सेम आहेत का? नाही आहेत बघ. हा जो कार्बन आहे इकडे लगेच फर्स्ट पोझिशनला ऑक्सिजन आहे. इथे जो कार्बन आहे फर्स्ट सेकंड, ते सेकंड पोझिशनचे ऑक्सिजन आहेत. इथे पण बघ, हा जो कार्बन आहे 1, 2 सेकंड पोझिशनला ऑक्सिजन आहे. इथला कार्बन 1, 2 सेकंड पोझिशनला ऑक्सिजन आहे. तर हा आणि हा सेम आहे. इथे बघ 1 ला ऑक्सिजन, इथून 1 ला ऑक्सिजन. तर हा आणि हा सेम आहे. तर जे सेम आहेत ते एकमेकांच्या कशामध्ये आहेत? ट्रान्समध्ये आहेत. तर याचे दोन आयसोमर असू शकतात, सिस आणि ट्रान्स. हा जर खाली लिहिला तर सिस का, तर हा आणि हा सेम आहेत आणि आत्ता कुठल्या पोझिशनला आहेत? अपोजिट पोझिशनला. ते सिस ट्रान्स शो करू शकतात. आपल्याला माहितीच आहे हे जी आय सेंटर आहे. हे जी आय सेंटर आहे. एकच डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन, जी आय सेंटर आहे. आणि हा दोन फॉर्म मध्ये एक्झिस्ट करू शकतो, सिस आणि ट्रान्स. तर याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स किती येणार आहेत? 2. सिस
प्लस ट्रान्स. काही दाखवायची गरज नाही विनाकारण. दाखवायचं असेल ते एकदम सिंपल. किंवा ड्रॉच करतो ना आपलं डायरेक्ट. कशाला तुला असं दाखवू कन्फ्यूज करायला. हे बघ, पहिला तर ट्रान्स आपल्याला माहित आहे आणि आता सिस ड्रॉ करतो मी इकडे. ह्या कार्बनला इकडे एक ऑक्सिजन झालं आणि इकडे काय ऑक्सिजन. तासिस आयसोमर. हा पहिला जो आहे आपल्याकडे हा कसला आहे ट्रान्स आणि इकडे ड्रॉ केलेला कसला आपण सिस. ते दोन आयसोमर असू शकतील सिस आणि ट्रान्स. फिनिश. सिंपल. पुढे याच्यामध्ये 9th मध्ये बघूयात की सिस ट्रान्स शो होत आहे का. कॉप 9th मध्ये बघा आता सिस ट्रान्स होत आहे का. हा 9th आहे. नीट लक्ष दे याच्यामध्ये सिस ट्रान्स होत आहे का. आता हे बघ, हा CH3 आहे, हा H आहे. आता इथला जो कार्बन आहे त्याच्यानंतर इथे कोण आहे CH2, इथे कोण आहे CH2, CH2, CH2 आणि हा तर कॉमन कार्बन आहे म्हणजे काही डिफरन्सच नाही. इथे हा जो ग्रुप आहे आणि इथे हा जो ग्रुप आहे तो काय आहे सेमच आहे. तर हा सिस ट्रान्स नाही शो करू शकत. इथे अशा टाईपची सिच्युएशन आहे बघ. कार्बन डबल बॉन्ड कार्बन CH3 मग H. मग आता इथे आलो की इथे एक कोण आहे CH2, इथे एक कोण आहे CH2. मग परत पुढे आलो, परत कोण आहे CH2. इकडे आलो, इथे पण कोण आहे CH2. म्हणजे एवढा पोर्शन एकाच कार्बनला काय आहे बघ सेम. आणि नंतर काय आहे परत CH2 झालं. मग इथे सिस ट्रान्स होऊच शकत नाही ना. का तर इकडे ग्रुप्स काय सेम आहेत. तर याच्यामध्ये सिस ट्रान्स नाहीये बाळा. नो GI सेंटर. आणि GI सेंटर नाही म्हणून डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो नाही करू शकत. स्पेशली सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही शो करू शकत. पुढे 10th. हा 10th आहे बघा कॉपी. आता जरा नीट लक्ष देत. हा 9 आणि 10th कडे नीट लक्ष दे. 9 आणि हा 10 मध्ये फार मोठा डिफरन्स आहे. हा 10. ह्या दोघांकडे लक्ष दे आता. आणि हा 10th. आता याच्यामध्ये काय बघ सगळं सेम आहे. फक्त काय डिफरन्स आहे बघ CH2 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 सेम. आता इथे बघ CCH3 इथे CH2 फरक आहे. मी पुढे ड्रॉ करतो बघ काय आहे ते. कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन. एक कोण आहे CH3. एक कोण आहे बघ H. एक इथे कोण आहे बघ CH2. वरती एक कोण आहे बघ CH2. इथपर्यंत आलो मी CH2 CH2. आता पुढे जातो इथून इथे आणि इथून इथे. तर इथे काय आहे बघ इकडे. नीट लक्ष देतो. आता लक्ष दे. वरच्या कार्बनकडे काय आहे बघ
CH3 आणि मग इकडे एक बॉन्ड आहे, असू देत कुणाबरोबर पण, त्याच्यामध्ये मी इंटरेस्टेडच नाही, ते दाखवतच नाही. इकडे मी म्हणतो की पुढे बॉन्डिंग आहे, काय असेल ते, आणि खालचा जो कार्बन आहे तो परत एकदा कोण आहे बघ, CH2, आणि मग त्याचं परत काही बॉन्डिंग असेल ते नकोच आहे आपल्याला. आता इथे बघ CH3H, इथे एवढा ग्रुप आहे, वेगळाच आहे, आणि इथे CH2 वेगळाच ग्रुप आहे. त्याच्यामध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम नसतं, पण याच्यामध्ये काय असतं, EZ आयसोमेरिझम असू शकतं. 2 सेम ग्रुप्स आर ऑन द सेम साइड, 2 सेम ग्रुप्स ऑन द अपोजिट साइड, तसं नाही लागत. EZ मध्ये थोडंसं वेगळं असतं की चारही ग्रुप जर डिफरंट असतील, A, B, X, Y, तर हा कंपाऊंड पण सिस ट्रान्स सारखा आयसोमेरिझम एक्झिबिट करू शकतो. हे बघ, A, C, B, डबल बॉन्ड C, इकडे Y आणि इकडे X. आता हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड एकमेकांवर आयुष्यभर तरी मॅच होतील का? नाहीत होणार, का आता हा डिफरंट आहे आणि हा डिफरंट आहे. हे मॅच करायचे झालं तर हा बॉन्ड तोडावा लागेल इथला, आणि Xला खाली आणावं लागेल आणि Yला वरती न्यावं लागेल, त्याच ते याच्यावरती मॅच होईल. तर अशा टाईपचा कंपाऊंड सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही शो करत. हे काय शो करतात, EZ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर आता तसं आहे बघ, ह्याला जर आपण म्हणलं A, ह्याला म्हणलं B, ह्याला म्हणलं X, तर हा वेगळाच आहे Y. चारही ग्रुप्स डिफरंट आहेत. ही केस कुणासारखी, ही केस बाळा अशा टाईप आहे, A, B, X, Y. तर अशा टाईपचे जे कंपाऊंड्स आहेत हे काय शो करतात, EZ सिस सारखंच, सिस ट्रान्स सारखं. EZ, Z म्हणजे सिस सारखं आणि E म्हणजे ट्रान्स सारखं, म्हणजे एक्झॅक्टली सिमिलर नाही पण त्या टाईपमध्ये EZ. ते EZ आयसोमेरिझम शो करतात. म्हणून काय की हा आयसोमेरिझम शो करणार आहे. इट शोज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कसलं, EZ. एक E फॉर्म असेल तर एक Z फॉर्म असेल, त्यामुळे याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स किती असणार आहेत, 2च. एक E आयसोमर आणि एक Z आयसोमर. ज्यावेळेस मी तुला EZ शिकवेल आता थोड्या वेळानंतर, त्यावेळेस तुला सांगेल की याचे 2 आयसोमर्स कसे, E आणि Z. चल, आता याच्यामध्ये काय आयसोमेरिझम इथं नसणार आहे बाळा याच्यामध्ये. का तर याच्यामध्ये काय झालं बघ, CH3H, इथं CH2 सेमच, परत CH2 सेमच, आणि हा कार्बन तर दोघांना कॉमन आहे, इकडे पण आणि इकडे पण, त्यामुळे ह्याला मोजणारच नाही आपण. तर इकडचा ग्रुप आणि इकडचा ग्रुप सेम आला, तर ही सिच्युएशन अशा टाईपमध्ये की इकडे A, इकडे B, पण इकडे काय H, एकाच कार्बनला 2 सेम, डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कुठलं, सिस ट्रान्स EZ, कसलंच. पुढ्यात 11th. हे बघ, ही सगळी क्लासिक एक्झाम्पल्स आहेत. कॉपी 11th मध्ये शो होईल का बाळा? आता हे 10th बघ आणि हा 11th बघ. 11th मध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम शो होईल का? हे बघ, CH2 आणि हा तर कॉमनच आहे, ह्याला पकडतच नाही आपण. तर आता हा कार्बन डबल बॉन्ड, इकडे CH3, इकडे H, आणि इकडे काय X, आणि इकडे पण काय X, सेमच, एकाच कार्बनला 2 सेम ॲटम, डज नॉट एक्झिबिट सिस ट्रान्स ऑर EZ. CH2 आणि हा तर सेम, इकडे हा ग्रुप आणि इकडे हा ग्रुप, हा कॉमन कार्बन, त्यामुळे ह्याला पकडायचंच नाही. कॉमनला पण कधीच पकडत नाही. इकडे एवढ्या रिजन मध्ये डिफरन्स आला तरच हा वेगळा आणि हा वेगळा, आता नाही, आता दोन्ही सेमच आहे. तर इकडे आपण काय म्हणणार आहे, इट डज नॉट एक्झिबिट सिस ट्रान्स आयसोमेरिझम. ही कॉपी करून टाकतो, वेळ वाचतो. डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. का तर याच्यामध्ये GI सेंटरच नाही आहे. याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम वाला सेंटरच नाही.
इथे येऊ शकतं का रे सिस ट्रान्स? बघ, चेक कर चल, याच्यामध्ये सिस ट्रान्स असू शकतं का? डबली बॉन्डेड कार्बनच्या अक्रॉस बघायचं. हे बघ, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, डबल बॉन्ड, CH2 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 CH2, म्हणजे इकडे पण सेम ग्रुप, इकडे पण सेम ग्रुप, विषय संपला. आणि इकडे पण काय, CH2 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 CH2, संपला विषय, दोन्हीकडे सेमच, काहीच चेंज नाही. तर बाळा ही सिनॅरिओ एक्झॅक्टली अशीच, काहीच चेंज नाही. डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. याच्यामध्ये काही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही, का तर ग्रुपच सेम आहेत रे. इकडे आला तरी सेम ग्रुप, इकडे गेला तरी सेम ग्रुप, मग कसला सिसन कसला ट्रान्स. पुढे 13th लास्ट एक्झाम्पल आपलं, किंवा अजून काही पुढे असतील, बघूयात काय होतंय. कॉपी, याच्यामध्ये काही सिस ट्रान्स आहे का चेक करा. चला, याच्यामध्ये काही सिस ट्रान्स वाटतंय तुला? हे बघ, इथून इकडे गेलो, हे आलं, इथून इकडे गेलो, हे आलं, काही सिस ट्रान्स. ही जर रिंग उलटी ऍडजस्ट झाली, उलटी, तर इकडे एक ऑक्सिजन आणि इकडे पण काय येऊ शकतो, एक ऑक्सिजन. तसं इथं नव्हतं बाळा काही उलट सुलट होणार, इथं काही नव्हतं उलट सुलट होणार, इथं होऊ शकत होतं बाळा. हा एक आयसोमर, आणि इथे H लिहिला, इथे CH3 लिहिला, तर वेगळा आयसोमर. येतंय का लक्षात तुझ्या? इथं वेगळे आयसोमर्स आहेत बघ, की ह्याला जर मी कॉपी केला इकडे, कॉपी, तर हे बघ, हा एक, पेस्ट, हा एक, इथं वेगळं होतं बघ. आता हा जो डबली बॉन्डेड कार्बन आहे H, आणि Hच्या अपोजिट साईडला कोण आहे बघ, CH2 CH3. इथे काय आहे बघ, H, आणि Hच्या साईडलाच कोण आहे बघ, CH3. म्हणजे अरेंजमेंट डिफरंट आहे. इथे चारही ग्रुप्स वेगळे आहेत. इथे ह्याला आपण म्हणलं A B B A, ह्याला म्हणलं आपण X Y X Y. ते असा सिनॅरिओ आहे बघ. इथं X आणि B सिस मध्ये, इथं X आणि B कशामध्ये, ट्रान्समध्ये. तर हा दोन जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करू शकतो का. ते इथे सिनॅरिओ काय होता, C डबल बॉन्ड C A B X Y EZ आयसोमेरिझम. तसा सिनॅरिओ इथे नव्हता, कुठे, इथे नव्हता का. तर इथे हा पोर्शन कॉमन आला, तर इकडे हा बॉन्ड आणि हा बॉन्ड सेमच आला. इथे तर विषयच नाही, सेम सेम. इथे बाळा सिस ट्रान्स काय, तर इथे एक अशा टाइप्स, हा जो आहे कॉपी, आणि इकडे ह्याला म्हणतो पेस्ट. आणि आता ह्याच्यामध्ये काय करतो बघ, थोडा चेंज. इथे जर अशा टाईपची अरेंजमेंट झाली, हा आणि हा, ते सिस ट्रान्स शो करू शकतात. हे सिस ट्रान्स शो करू शकतं का, तर C डबल बॉन्ड C इकडे गेला की ऑक्सिजन, इकडे गेला की ऑक्सिजन. आत्ता हे कशामध्ये आले, सिसमध्ये. इकडे गेला की ऑक्सिजन, इकडे गेला की ऑक्सिजन. आता कशामध्ये आले, दोन ऑक्सिजन ट्रान्समध्ये. तर इथे GI सेंटर आहे बाळा, हे जे आहे ते GI सेंटर आहे. इथे बघ कोण आहे, CH2 CH2. इथे कोण आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन. ते दोन ऑक्सिजन सिस मध्ये येऊ शकतात, हे दोन CH2 6 मध्ये येऊ शकतात, किंवा हे दोन CH2 ट्रान्स मध्ये जाऊ शकतात इकडे, किंवा हे दोन ट्रान्स मध्ये. आता सिस ट्रान्स शो करणार आहे. ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचं सेंटर आहे, आणि N ची व्हॅल्यू काय, 1. इथे एकच जॉमेट्रिकल सेंटर आहे, म्हणून हा कशामध्ये फॉर्म मध्ये असेल, एक तर हा असेल असा,
सिस किंवा असेल असा ट्रान्स. तर याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमर्स आले 2, सिस प्लस ट्रान्स. तर हा सिस ट्रान्स शो करू शकतो. सगळी न्यूमरिकल्स आहे किंवा सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते परत एकदा बघून घेतो, मग तुझ्या लक्षात येईल. हे इथे पण काढलं बघ आपण सिस ट्रान्स, की ही रिंग आणि ही रिंग अपोजिट आहे एकमेकांच्या, तर ट्रान्स आयसोमर आहे. आता तीच रिंग आणि इकडे पण तीच रिंग एकमेकांच्या कशामध्ये आली, सिस मध्ये. ते सगळं नीट बघून घे. आता पुढे बा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन क्युमिलिन. ते सोड, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कशामध्ये बघायला मिळतं आपल्याला, जे आपण मागं पण लिहिलंय ते, की सपोज आपल्याकडे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन काय, डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, किंवा जरा नीट काढत, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता याच्यामध्ये बघ की हा काही सिनारिओ आहे इथे मी ज्या ड्रॉ करतोय, की याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो होतं. कुठला सिनारिओ, की ह्याला कोण अटॅच आहे, ए बी, बी ए, अशा टाईपचे सिनारिओ, की इथले 2 ग्रुप डिफरंट, इथले 2 ग्रुप डिफरंट, पण बाळा हा ग्रुप सेम, हा ग्रुप सेम. किंवा अजून काय सिच्युएशन अशा टाईपची, की ए बी ए आणि एक वेगळाच घेतला अजून एक एक्स. तर यांच्यामध्ये सिस ट्रान्स असू शकतं. यांच्यामध्ये काय असू शकतं, सिस ट्रान्स. इथे बी, इथे ए, इथे बी, इथे ए. ते दोघं एकमेकांचे कोण आहेत, सिस ट्रान्स आयसोमर्स. हे बघ, बी बी ट्रान्समध्ये, बी बी सिसमध्ये, तर सिस ट्रान्स अशा टाईपचा मॉलिक्यूल सिस ट्रान्स आयसोमेरिझम शो करतो. अशा टाईपचा मॉलिक्यूल पण सिस ट्रान्स शो करू शकतो. ए ए ट्रान्समध्ये किंवा अजून कशामध्ये ठेवू शकतो आपण, इकडे बघ, इथे घेतला एक ए ए, हा बी आहे तसाच, आणि इकडे एक्स. तर हे सिस ट्रान्स शो करतात. हे जे आहेत आत्ता बॉक्समध्ये, हे काय शो करतात, सिस ट्रान्स आयसोमेरिझम. आत्ता जे बॉक्समध्ये मी लिहिलेत, शोज सिस ट्रान्स. हे काय शो करतात, सिस ट्रान्स. आणि सगळेच ग्रुप जर डिफरंट असतील, ए बी एक्स वाय, ए बी वाय एक्स, ते दोघं पण सेम नाही आहेत बघ. आता जे स्क्रीनवरती दिसत आहेत आपल्याला, हे सेम नाही आहेत. हे दोघं सेम नाही आहेत. हा कंपाऊंड याच्यावरती ठेवला तर आयुष्यात मॅच होऊ शकत नाही. ह्याला तू उचलला आणि याच्यावरती ठेवला तर काय होणार, ए वरती ए मॅच, बी वरती बी मॅच, पण एक्स वरती कोण पडणार, वाय. एक्स वरती कोण पडणार, वाय. मॅच नाहीत होणार. पण याच्यामध्ये सिस ट्रान्स नाहीत बघ. 2 आयडेंटिकल ग्रुप्स आर ऑन द सेम, नाही, आर ऑन द अपोजिट, नाही, ते सिस ट्रान्स नाही. याच्यामध्ये काय असतं, इझेड आयसोमेरिझम. याच्यामध्ये असतं बाळा इझेड आयसोमेरिझम. हे अशा टाईपचे जे कंपाऊंड आहे, दे शोज इझेड आयसोमेरिझम. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कधी शो होतं,
जॉमेट्रिकल आयसोमेरिझम डबल बॉन्डच्या अक्रॉस शो होतं जर अशा टाईपची सिनॅरिओ असेल तर. हे वरच्या टाईपमध्ये जर असेल सिस ट्रान्स, अशा टाईपमध्ये पण दिसतं सिस ट्रान्स, ह्या टाईपमध्ये दिसतं इझेड. ते इझेड आपण पुढे शिकणार आहे जाऊन, आत्ताच नाही. इझेड पण दिसतं. आता भाडा आपण बघणार आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन क्युमिलिन. एवढं टेक्स्टबुकमध्ये नसतं. टेक्स्टबुकमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं, टेक्स्टबुकमध्ये काय असतं, हे सिस आणि ट्रान्स जिंदाबाद फिनिश. ज्याला सीईटी द्यायचंय त्यांनी एवढं सिस ट्रान्स शिकायचं. म्हणजे कुठपर्यंत शिकायचं, आजचं लेक्चर बघायचंच नाही, ह्याच्या पाठीमागचं लेक्चर बघायचंच नाही. म्हणजे हे 2 लेक्चर सोडूनच द्यायचे, आजचं लेक्चर, कालचं लेक्चर आणि याच्या पुढे येणारे लेक्चर पण सोडून द्यायची ज्यांना फक्त सीईटी करायचंय त्यांनी. ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या वेळेस फक्त पहिले 1-2-3 लेक्चर बघायचे, नंतर तिथनं पुढे सोडून द्यायची. ऑप्टिकल आयसोमेरिझम टेक्स्टबुकमध्ये असतं फक्त काय, कायरल कार्बनवाला, असा कार्बन की ज्याला 4 वेगळे ॲटम्स अटॅच आहेत. त्याचं 1-2 लेक्चरमध्ये कव्हर होतं. तर त्यावेळेस मी तुला सांगेल, किंवा माझी लेक्चर सगळी कंप्लीट झाली व्हिडिओ की मी तुला सांगेल की ज्याचं सीईटी त्यांनी काय करायचं, बाबा पहिली 3 लेक्चर बघायची सिस्ट्रांची बास, आणि मग डायरेक्ट काय बघायचं, डायरेक्ट शेवटीच बघायचं ऑप्टिकल आयसोमेरिझमचं. त्याची पण 3 लेक्चर बघायची, म्हणजे 6 लेक्चरमध्ये तो फिनिश. आणि ज्याला नीट द्यायचंय, जेई द्यायचंय, त्यांनी सगळं बघायचं, त्यांनी काही विचार करायचा नाही पुढचा मागचा. आता एक क्युमिलिन. क्युमिलिन म्हणजे बाळा अशा टाईपचे डबल बॉन्ड्स. क्युमिलिन नावच सांगते, क्युम्युलेटिव्ह डबल बॉन्ड्स, कॉन्ज्युगेटेड नाही, क्युम्युलेटिव्ह. हे बघ, डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड. कॉन्ज्युगेटेड म्हणजे काय, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड. हे असतं कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. रेझोनन्समध्ये शिकलोय आपण, ती असते कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. सी डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड, इट इज नॉट अ कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. आधी ते सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आता माझं, की बघ अशा टाईपची ज्या सिच्युएशन असते की सी डबल बॉन्ड सी परत डबल बॉन्ड सी, त्यावेळेस याचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल, याचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल, याचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल आणि याचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल, यांच्यामध्ये काय असतो, कंटिन्युअस ओव्हरलॅप. ही 4 ऑर्बिटल्स आहेत एकमेकांना काय असतात, पॅरलल. आता जी अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल स्क्रीनवरती 4 पॅरलल असतात एकमेकांना, त्यामुळे ओव्हरलॅप काय असतो, कंटिन्युअस. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. पण तुझ्याकडे जर अशी सिस्टीम असेल, सी डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड सी, इट इज नॉट अ कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. मल्टिपल बॉन्ड्स आर नॉट अल्टरनेट. याचं पी ऑर्बिटल याचं पी ऑर्बिटल यांचा ओव्हरलॅप, आणि आता याचं जे पी ऑर्बिटलचा ओव्हरलॅप हे दुसऱ्याच प्लेनमध्ये असतं. याचं पी ऑर्बिटल दुसरीकडेच ओव्हरलॅप असतं, कंटिन्युअस नसतो. कंटिन्युअस ओव्हरलॅप कधी येतो, ज्या सिस्टीम कॉन्ज्युगेटेड असेल. म्हणजे काय, अल्टरनेट मल्टिपल बॉन्ड किंवा अल्टरनेट तसलं. इलेक्ट्रॉन डिफिशियंट सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड, इलेक्ट्रॉन डिफिशियंट सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड, इलेक्ट्रॉन डिफिशियंट सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच. कॉन्ज्युगेटेड सिस्टीम त्याच्यामध्ये काय असतं, कंटिन्युअस ओव्हरलॅप, की जी पाय ऑर्बिटल्स आहेत एकमेकांना पॅरलल असतात, आणि मग ओव्हरलॅप काय होतो, कंटिन्युअस. असं जर असेल तर ओव्हरलॅप कंटिन्युअस होत नाही. नाही तू म्हणशील की याच्यामध्ये रेझोनन्सेस सर, हा पाय बॉन्ड इथे ओव्हरलॅप, लगेच हा पाय बॉन्ड इथं पण पाय बॉन्ड आहे बघ, तर तसं नाही. हा पाय वेगळ्या प्लेनमध्ये असतो, आणि तेच दाखवण्यासाठी मी इथं ऑर्बिटल डायग्राम मुद्दामून काढलंय सगळं. तर नीट लक्ष दे आता, हे क्युमिन मध्ये एकदम नीट लक्ष दे. इकडे बघ, geometrical isomerism in cumulene. Cumulene are the compounds having cumulated or adjacent double bonds, and the simplest cumene is alene. ह्याला म्हणतात alene, 3 कार्बन वाला हा alene. C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड C हा alene. ह्याला आपण काय म्हणतो, alene. हे क्युमिलिनचं सिंपल एक्झाम्पल आहे. क्युमिलिन मी असा पण काढू शकतो एखादा की अरे बापरे चाललेत बॉन्ड, अजून चाललेत बॉन्ड, तर हा पण एक क्युमिलिन आहे. म्हणजे काय, ऍडजेसंट डबल बॉन्ड्स.
तर आत्ता आपण काय बघणार आहे, द सिम्पलेस्ट क्युमिलिन. आपण सिम्पलेस्ट क्युमिलिन मध्ये इंटरेस्टेड आहे. हा ॲलिन विच इज हॅव्हिंग ओनली 2 क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स, म्हणजे शेजारी शेजारी डबल बॉन्ड. आता तुला कळेल की याच्यामध्ये रेझोनन्स का नसतो. तुला काय वाटेल, इथे डबल बॉन्ड इथे डबल बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड शिफ्ट झाला इकडे, अजिबात होत नाही. का तर बघ, पाय बॉन्ड कोण बनवतं, पाय बॉन्ड इज फॉर्म बाय अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल्स. पाय बॉन्ड इज फॉर्म बाय अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल्स. आता तर तुला हायब्रिडायझेशन काढता आलं पाहिजे. पहिल्या कार्बनची काय सिनेरिओ आहे बघ, इकडे एक सिग्मा बॉन्ड, दुसरा सिग्मा बॉन्ड, तिसरा सिग्मा बॉन्ड, 3 सिग्मा बॉन्ड. तर याचं हायब्रिडायझेशन काय, sp2. याची पण सेम सिनेरिओ आहे बघ, इकडे एक सिग्मा बॉन्ड, दुसरा सिग्मा बॉन्ड, तिसरा सिग्मा बॉन्ड. हा पण काय आहे फक्त sp2. का तर स्टेरिक नंबर. स्टेरिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस लोन पेअर. सिग्मा बॉन्ड्स 3, लोन पेअर 0, नंबर आला 3. नंबर जर 3 आला तर sp2 हायब्रिडायझेशन. मधल्या कार्बनची काय सिच्युएशन आहे बघ, इथे एक सिग्मा बॉन्ड, इथे एक सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड, 2 सिग्मा बॉन्ड. तर मधला कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का तुझ्या, की बाबा हा कार्बन sp2, हा कार्बन sp2 आणि मधला कार्बन काय sp. इथे दाखवलंय बघ, आणि मधला कार्बन sp हायब्रिडाइज. आता हे बघ, sp2 हायब्रिडाइज म्हणजे 3 ऑर्बिटल sp2, बरोबर. म्हणजे एक काय असणार, अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. आणि sp म्हणजे 2 हायब्रिड ऑर्बिटल्स आणि 2 काय अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल्स. म्हणजे ज्याचं हायब्रिडायझेशन sp2 झालं. हे सगळं कधी लक्षात येतं बाळा, केमिकल बॉन्डिंग कळला असेल तर. तो जर कळला नसेल तर आपल्याला वाटतं केमिस्ट्री खूप अवघड आहे, मग बॉन्डिंग कळत नाही. बॉन्डिंग कळत नाही की मग आपण म्हणतो ऑर्गॅनिक खूप अवघड आहे, मग आपल्याला ऑर्गॅनिक मधलं काहीच येत नाही, आपण म्हणतो मट्ट, मग म्हणतो आपल्याला ह्या सरांकडे कळतच नाही. तर बाळा तसं नसतं. कसं असतं की तुझा मेंदू आहे ना, त्याच्यामुळे ते जातच नसतं, म्हणून तू लक्ष द्यायचं असतं, तू येड्यागत नसतं करायचं. तर बाळा आता काय की हा जो कार्बन आहे sp2 हायब्रिडाइज आहे, म्हणजे याच्याकडे एक अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे. हा sp हायब्रिडाइज आहे, हा sp आहे, म्हणजे याच्याकडे 2 अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल्स आहेत. म्हणून इथे काय लिहिलंय pz आणि इथं काय लिहिलंय py, की याच्याकडे जी 2 अनहायब्रिडाइज ऑर्बिटल आहेत ती सेम नाही असू शकत. एक pz असेल तर दुसरा काय असणार आहे py. मग आता ज्यावेळेस पायबॉन्ड बनवायचा आहे त्यावेळेस दुसऱ्याचं पण काय ऑर्बिटल पाहिजे, pzच. तर इथला जो पायबॉन्ड बनलाय तो याच्या कोणाबरोबर बनलाय pz बरोबर. इथला जो पायबॉन्ड बनलाय तो याच्या कोणाबरोबर बनलाय py. आता z ऑर्बिटल जर ह्या डायरेक्शन मध्ये असेल, ओव्हरलॅप झाला, पायबॉन्ड बनला, तर p ऑर्बिटल कुठं असेल आता, परपेंडिक्युलर स्क्रीनला, आणि त्यांच्यामध्ये काय बनला असेल पायबॉन्ड. म्हणून बाळा इथे अशा टाईप मध्ये दाखवतात बघ, हे ऑर्बिटल आणि हे ऑर्बिटल एकमेकांना पॅरलल आहे, इथे एक ओव्हरलॅप होतो. हे ऑर्बिटल आणि हे ऑर्बिटल एकमेकांना पॅरलल आहे, इथे एक ओव्हरलॅप होतो. पण ही जी ऑर्बिटल्स आहेत मी हायलाइट केलेली, ही 2 ऑर्बिटल ही आता स्क्रीनमध्ये आहेत, आणि ही जी 2 ऑर्बिटल आहेत ही स्क्रीनला परपेंडिक्युलर आहेत. त्यामुळे कंटिन्युअस ओव्हरलॅप नसतं की याचे इलेक्ट्रॉन याच्यात, याचे इलेक्ट्रॉन याच्यात. ना रे बाबा ना, क्युमिलिन मध्ये तसं नसतं. याची अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल, इथं एक ओव्हरलॅप, आणि स्क्रीन मधून पास होणारी ही दुसरी अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल्स, तिकडे एक ओव्हरलॅप. तर कंटिन्युअस ओव्हरलॅप नसतो बाळा. फार महत्वाचं आहे, प्रचंड महत्वाचं आहे. कारण बऱ्याच मुलांना काय वाटतं याच्यामध्ये रेझोनन्स असतो ना. म्हणून इथे लिहिलंय बघ मी, की हा जो पायबॉन्ड बनलाय पहिला, काय लिहिलंय बघ मी, हा जो पहिला पायबॉन्ड बनलाय इथे, हा पायबॉन्ड आहे, तो pz मध्ये ओव्हरलॅप होऊन बनलाय. इकडे जो पायबॉन्ड बनलाय लगेच तो py मध्ये बनलाय. त्यामुळे इथलं हायब्रिड, इथलं pz ऑर्बिटल आणि याचं py ऑर्बिटल हे वेगवेगळ्या प्लेन मध्ये असतं, कंटिन्युअस ओव्हरलॅप नाही होऊ शकत. आणि त्याच्यामुळे काय होतं बघ, आपल्याला काय वाटतं हा sp2, हा sp, हा sp2, मग हे सगळं प्लेनर असेल. तसं नसतं. म्हणून तर हे सगळं महत्वाचं आहे. हे 2 ऍटम ज्या प्लेन मध्ये, तर हे 2 ऍटम परपेंडिक्युलर प्लेन मध्ये असतात. इथे दाखवलंय बघ की ह्या ज्या लाईन्स आहेत सॉलिड लाईन्स,
ह्या आपल्याला सांगतात की स्क्रीनचं प्लेन, ही जी वेज लाईन आहे आपण बघितलंय, वेज लाईन सांगते स्क्रीन मधून बाहेर येणारा बॉन्ड, डॉटेड लाईन सांगते स्क्रीन मधून आत जाणारा बॉन्ड, आणि इथं ते मी प्लेननी शो केलंय बाळा. हे फार महत्वाचं आहे की हे जे दोन एज आहेत ते आता स्क्रीनच्या प्लेनमध्ये, ह्या स्क्रीनच्या प्लेनमध्ये, आणि हे जे दोन एज आहेत ते स्क्रीन मधून पास होणाऱ्या परपेंडिक्युलर प्लेनमध्ये. ही दोन प्लेन एकमेकांना काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. प्रचंड महत्वाचं, ही दोन प्लेन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. नाहीतर तू याच्यामध्ये म्हणला असतं इथं मी ए बी, तर तू काय म्हणला असता माहितीये का? सिस आयसोमर. हुड, हे एका प्लेन मध्येच नाही. सिस आयसोमरला काय लागतं? आपण इथून जर लाईन ड्रॉ केली तर दोन सेम ॲटम दोन साईड सेम साईडला लागतात. इथे बाळा इथून जर मी लाईन ड्रॉ केली तर हे दोन सेम साईडला नाही येतच. हे बघ, इथून जर लाईन ड्रॉ केली तर एक कुठं आहे? ह्या प्लेनमध्ये, आणि दुसरा कुठं आहे? ह्या परपेंडिक्युलर प्लेनमध्ये. सेम प्लेनमध्ये ॲटम्स लागतात. सिस ट्रान्सला काय? सी डबल बॉन्ड सी. तर ही प्लेनर सिस्टीम आहे. ए इथून ड्रॉ केली लाईन डबल बॉन्ड मधून जाणारी, तर एकाच साईडला दोन सेम ॲटम सेम प्लेनमध्ये, तरच आपण काय म्हणतो? सिस. सेम प्लेनमध्ये लागतात. मग आता क्युमिलिनमध्ये काय होतं बघ, इथे मी सगळं लिहिलंय केमिकल बॉन्डिंग मधलं. हे लक्षात आलं तर बघ, तुझ्या नाही आलं तर मग मी काही जास्त करू शकत नाही रे याच्यामध्ये. माझी जेवढी कॅपॅसिटी तेवढं मी समजून सांगतोय तुला. अगदीच तुला काहीच कळत नसेल तर आपण सीईटी साठी बनलोय सर, ऍक्सेप्ट करतो आपण. जेई साठी नीट साठी बनायला कसं ते डेव्हलप करावं लागतं माइंड, तेवढं नीट समजून घ्यावं लागतं प्रत्येक गोष्ट चालू असताना, केमिकल बॉन्डिंग वगैरे. तर इथे बघ 3 कार्बन आहेत आपल्याकडे, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. ओके, काही प्रॉब्लेम नाही. 3 कार्बन आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे एक कार्बन sp2 आहे, एक कार्बन sp2 आहे, आणि मधला कार्बन काय? sp. तुम्ही म्हणाल का? तर ते आम्ही बॉन्डिंग वरून ठरवतो बाळा. सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड sp2, सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड sp2. कसले कार्बन? sp2. आणि sp2 हायब्रिडायझेशन झालं की sp2 ऑर्बिटल्स, आणि आता ही sp2 ऑर्बिटल्स असतात प्लेनर ट्रायंग्युलर. आणि आता हे जे प्लेन आहे याच्यामधून परपेंडिक्युलर जाणारं काय असतं? अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. ही जी sp2 ऑर्बिटल्स असतात, ही sp2 ऑर्बिटल्स असतात एकाच प्लेनमध्ये, म्हणून तो जॉमेट्री असते प्लेनर ट्रायंग्युलर. आणि आता हा जो ट्रायंगल दिसतोय ह्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर इथून पास होणारं काय असतं? अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. म्हणजे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आणि sp2 ऑर्बिटल हे एकमेकांना काय असतात? परपेंडिक्युलर. ते फंडा आधी क्लिअर पाहिजे केमिकल बॉन्डिंग मधला. आणि मधला कार्बन काय आहे बघ? सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, 2 पाय बॉन्ड बनवलेत, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय? sp. आणि sp हायब्रिडायझेशन झालं sp ऑर्बिटल. मग काय असतं? अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. आणि ही सगळी ऑर्बिटल एकमेकांना काय असतात? परपेंडिक्युलर. हे कशामध्ये शिकायला मिळतं बाळा? हायब्रिडायझेशन मध्ये. ते कुठं असतं? केमिकल बॉन्डिंग मध्ये. नाही तर काही आता आपल्याकडे हुशार मुलं आहेत की जे फक्त हाफ सेमिस्टरच होते, त्यांना काही माहित नाही sp हायब्रिडायझेशन काय, sp2 काय, तर तुम्हाला काही कळणार नाही. केमिकल बॉन्डिंग कळला नाही, तुम्हाला ऑर्गॅनिकचा ओ सुद्धा कळणार नाही. त्याच्यामधला पहिलं जे आहे ना ऑर्गॅनिकचं लेटर ओ, तेवढे मार्क्स घ्यायचे आणि निघून जायचं 0. तर हे बघ, पहिला कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे, दुसरा कार्बन sp हायब्रिडाइज आहे, परत एक कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे. तर मी यांचं हायब्रिडायझेशन करतोय. कार्बन काय असतो? ॲटॉमिक नंबर 6, 1s2 2s2 2p2. मग एक इलेक्ट्रॉन आपण एक्साइट करतो 2pz मध्ये, का? आता आपल्याला 4 बॉन्ड बनवायचे असतात. 4 बॉन्ड बनवतो ना आपण, 1 2 3 4. मग 4 अनपेड इलेक्ट्रॉन लागतात, म्हणून आपण काय करतो? 2s मधला एक इलेक्ट्रॉन 2p मध्ये एक्साइट करतो. मग ही अवस्था मिळते आपल्याला अशी. मग आपण काय करतो? हायब्रिडायझेशन करतो. sp2 म्हणजे एक s घ्यायचा आणि 2 p घ्यायचे. हे बघ, sp2 हायब्रिडायझेशन केलं यांचं मिळून, ही sp2 ऑर्बिटल्स बनली. sp2 ऑर्बिटल्स ही असतात प्लेनर, आणि या प्लेनर ऑर्बिटलला हे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल काय असतं? परपेंडिक्युलर. हे ऑर्बिटल काय असतं? परपेंडिक्युलर. मग आता हा बघ, हा पहिला कार्बन इथला, हा पहिला कार्बन, त्याचं sp2 ऑर्बिटल, sp2 ऑर्बिटल, आणि हे 2pz. म्हणजे ही 3 ऑर्बिटल जर आता प्लेन मध्ये असतील, ही स्क्रीनच्या प्लेन मध्ये असतील,
ते 2pz ऑर्बिटल स्क्रीन मधून पास होणार असतं, इथून परपेंडिक्युलर इथून पास होणार. आता मधला कार्बन तर sp हायब्रिडाइज आहे बाळा. मग मधल्या कार्बन मध्ये आपण काय करणार, एक s आणि एक p घेणार. हे बघ, एक s आणि एक p, sp हायब्रिड ऑर्बिटल्स दोन, आणि दोन काय राहिली, अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल्स. इथे बघ आता हा मिडल कार्बन, इकडे एक sp ऑर्बिटल स्क्रीन मध्ये, आता स्क्रीन मध्येच परपेंडिक्युलर काय, एक pz ऑर्बिटल, आणि स्क्रीन मधून पास होणार काय, एक 2py ऑर्बिटल. आलं लक्षात तुझ्या. तर आता बघ की पहिल्या कार्बनचं जर अनहायब्रिडाइज असेल 2pz, तर दुसरा इकडे sp2 आहे, त्याचं पण 2pz घेऊन नाही चालत आपल्याला. का तर मिडल कार्बन आहे, त्याचं एक अनहायब्रिडाइज ऑर्बिटल काय असणार आहे, py, आणि एक अनहायब्रिडाइज ऑर्बिटल काय असणार आहे, pz. आपला जो मिडल कार्बन आहे त्याचं एक अनहायब्रिडाइज ऑर्बिटल काय आपल्याकडे, pz, आणि एक अनहायब्रिडाइज ऑर्बिटल आपल्याकडे काय आहे त्याचं, py. ही दोन ऑर्बिटल एकमेकांना काय असणार आहेत, परपेंडिक्युलर. तर याचं pz ऑर्बिटल दुसऱ्याच्या pz बरोबर पॅरलल ओव्हरलॅप करणार आणि कुठला बॉन्ड फॉर्म करणार, पाय बॉन्ड. मग आता याचं py ऑर्बिटल दुसऱ्याच्या pz बरोबर नाही ओव्हरलॅप करू शकत, म्हणून दुसऱ्याचं पण मी काय शिल्लक ठेवलं इकडे, py अनहायब्रिडाइज, ती पण काय फॉर्म करणार, पाय बॉन्ड. तर इथे बघ काय होतं, इथे बघ पहिल्या कार्बनचं म्हणजे sp2 कार्बनचं pz आणि sp कार्बनचं pz यांच्यामध्ये पॅरलल ओव्हरलॅप झाला तर काय फॉर्म झाला, पाय बॉन्ड. आता हा कार्बन sp आणि हा कार्बन sp2 यांच्यामध्ये परत त्याच प्लेनमध्ये पाय बॉन्ड नाही बनवू शकत. का आता कुठला अनहायब्रिडाइज ऑर्बिटल शिल्लक आहे, 2py, आणि याचं पण कुठलं शिल्लक आहे, 2py. तर एक पाय बॉन्ड जर आता स्क्रीन मध्ये असेल तर दुसरा पाय बॉन्ड त्या स्क्रीनला काय असतो, परपेंडिक्युलर. आणि हायब्रिड ऑर्बिटल ह्या अनहायब्रिडाइज ऑर्बिटलला असतात परपेंडिक्युलर. त्यामुळे ही हायब्रिड ऑर्बिटल आणि ही हायब्रिड ऑर्बिटल काय होणार, परपेंडिक्युलर येतात. आलं लक्षात. हे pz ऑर्बिटल, हे pz ऑर्बिटल यांनी काय फॉर्म केला, पाय बॉन्ड. आता दुसरा पाय बॉन्ड इकडे त्याच प्लेन मध्ये नाही बनत, का तर याचं py आणि याचं अनहायब्रिडाइज py हे परपेंडिक्युलर येतं, एकमेकांना पॅरलल, पण पहिल्या ऑर्बिटल्सला काय, परपेंडिक्युलर. काय लक्षात आलं तुझ्या, की हा जो पाय बॉन्ड आहे pz ऑर्बिटल बनवतात, हा पाय बॉन्ड py ऑर्बिटल बनवतात. म्हणजे पाय बॉन्ड बनणारी ऑर्बिटल वेगवेगळ्या प्लेनमध्ये. हा पाय बॉन्ड जर स्क्रीन मध्ये बनला तर हा पाय बॉन्ड स्क्रीनला परपेंडिक्युलर बनतो. हा पाय बॉन्ड काय बनतो, स्क्रीनला परपेंडिक्युलर. हा जर स्क्रीन मध्ये पाय बॉन्ड असेल तर हा परपेंडिक्युलर टू स्क्रीन मध्ये पाय बॉन्ड बनतो. आता जिथे पाय बॉन्ड बनतो त्याला हायब्रिड ऑर्बिटल परपेंडिक्युलर असतात. मग ही जर स्क्रीन मधून पास होणारी ऑर्बिटल्स असतील, स्क्रीनच्या पाठीमागे जाणारा ऑर्बिटल, स्क्रीनच्या पुढे जाणारा ऑर्बिटल, तर ही ऑर्बिटल स्क्रीन मध्ये असणार परपेंडिक्युलर. ही जर स्क्रीनला परपेंडिक्युलर ऑर्बिटल्स आहेत तर ही स्क्रीन मधली ऑर्बिटल्स. हे कळायला बाळा काय व्हिज्युअलाइज करावं लागतं, ते दाखवता नाही येत, इथं दाखवलंय बघ, पण तरी पण तुला कळणार नाही. हे बघ हा कार्बन, त्याचं स्क्रीन मधलं pz आलं लक्षात तुझ्या. हे स्क्रीन मध्ये ओव्हरलॅप झालं, हे बघ स्क्रीन मध्ये, हे प्लेन दिसतंय तुला, हे स्क्रीन मध्ये. मग pz ऑर्बिटलला हायब्रिड ऑर्बिटल्स परपेंडिक्युलर असतात. मग हा जर स्क्रीन मधला प्लेन आहे, बघ तुझ्या स्क्रीनवरती सगळी प्लेन्स दिसतील, 4 प्लेन्स आहेत आता, की हे जर स्क्रीन मधलं प्लेन आहे, याच्यामध्ये पाय बॉन्ड बनलाय, तर त्याला परपेंडिक्युलर प्लेन, हे त्याला परपेंडिक्युलर जे प्लेन आहे त्याच्यामध्ये हे सिग्मा बॉन्ड्स आहेत, AA वाले. म्हणजे काय, की हा स्क्रीनच्या आतमध्ये चाललाय, हा स्क्रीन मधून बाहेर येणारा बॉन्ड आहे. हे दोन्ही बॉन्ड बाळा स्क्रीनला परपेंडिक्युलर आहेत. का, ता पाय बॉन्ड स्क्रीन मध्ये फॉर्म झालाय, pz. मग आता एक पाय बॉन्ड जर स्क्रीन मध्ये बनतो तर दुसरा पाय बॉन्ड स्क्रीनला परपेंडिक्युलर बनणार. हे बघ आता हे परपेंडिक्युलर प्लेन, इथे एक प्लेन आहे बघ, दिसला का हा प्लेन, हा प्लेन स्क्रीनला परपेंडिक्युलर प्लेन आहे, हा स्क्रीनचा प्लेन आहे. इथे पण एक मुद्दामून स्क्रीनचा प्लेन काढलाय, तो का ते सांगतो आता.
हा जो पाय बॉन्ड आहे बघ, हा स्क्रीनला परपेंडिक्युलर पाय बॉन्ड आहे. हा स्क्रीनला परपेंडिक्युलर पाय बॉन्ड आहे. हायब्रिड ऑर्बिटल्स कुठं असणार? स्क्रीनमध्ये. हा जर स्क्रीनला परपेंडिक्युलर पाय बॉन्ड आहे तर याची हायब्रिड ऑर्बिटल कुठं असणार? स्क्रीनमध्ये. तर ही स्क्रीन मधली आहेत म्हणून ह्या सिंगल लाईन्स आहेत बघ. सॉलिड लाईन स्क्रीनमध्ये. स्क्रीनमधून बाहेर येणारा बॉन्ड, स्क्रीनच्या आतमध्ये जाणारा बॉन्ड. मग आपल्याला कळतं की हे ए हे जर स्क्रीनला परपेंडिक्युलर आहेत तर हे बीबी स्क्रीनमध्ये आहेत. तर हे बीबी कुठे आहेत? स्क्रीनमध्ये. आणि ते आपण अशा टाईपमध्ये दाखवतो बघ की स्क्रीनला परपेंडिक्युलर आहेत, एक स्क्रीनच्या आतमध्ये जाणारा आणि हा स्क्रीनमधून बाहेर येणार आणि स्क्रीनमधले बॉन्ड्स. आणि हे मॉडेल आता माझ्याकडे नाहीये, ते क्लासवरती आपल्याकडे, त्यामुळे मला ऍक्सेस नाही याचा. इथे कळतं बघ आपल्याला, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, हे दोन बॉन्ड्स कुठे आहेत बघ, बी आणि हे दोन बॉन्ड्स कुठे आहेत बघ. हे 3 डायमेन्शनल आहे. आता हे माझ्याकडे नेमकं नाहीये इथं, नाहीतर मग तुला लगेच दाखवलं असतं मी स्क्रीनवरती. मग तुला लगेच कळलं असतं की हे दोघं वेगळ्या प्लेनमध्ये, हे दोघं परपेंडिक्युलर प्लेनमध्ये. आणि आता पण कळतंय बघ, हे खाली टेकलेत ह्या प्लेनला. टेबलचा जो प्लेन आहे त्या प्लेनमध्ये हे दोघं आहेत. टेबलचा ज्याच्यावरती हा मॉलिक्यूल ठेवलाय त्या प्लेनवरती हे दोघं टेकलेत. तर हे प्लेनर आहेत त्या प्लेनला. आणि त्या प्लेनला हे काय आहे बघ, परपेंडिक्युलर, 3 डायमेन्शनल. त्या प्लेनला काय? परपेंडिक्युलर आहेत. मग इथं दाखवलंय बघ मी, हे इथं दाखवलंय मी तुला की सपोज ए सी डबल बॉन्ड सी हे जर ह्या प्लेनमध्ये असतील तर हे वेगळ्या प्लेनमध्ये येतात. अशा हे बॉन्ड्स आणि हे बॉन्ड्स हे एकमेकांना काय येतात? परपेंडिक्युलर प्लेनमध्ये. इथं लिहिलंय बघ, प्रचंड महत्वाचं, एवढं तुला कोण सांगणार नाही. दीज प्लेन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. एवढं व्हिज्युअलायझेशन कोण करत नाही. तुम्हाला नुसतं म्हणतात की ॲलिनमध्ये काय असतं की ॲलिनमध्ये एक पाय बॉन्ड आहे आणि हा एक लगेच पाय बॉन्ड शेजारी, अल्टरनेट नाही. तर वेगवेगळ्या प्लेनमध्ये बॉन्ड्स येतात. आता हे स्क्रीनमध्ये बघ, हे रेड आहे हे स्क्रीनमध्ये आणि हे डॉटेड आहे ग्रीन, ते स्क्रीनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे दोन बॉन्ड स्क्रीनमध्ये आहेत. आत्ता ते दोन बॉन्ड्स काय आहेत? स्क्रीनला परपेंडिक्युलर. त्याच्यामध्ये सिस ट्रान्स नसतं. सिस ट्रान्सला ॲटम्स कशामध्ये लागतात? एकाच प्लेनमध्ये. एकाच प्लेनमध्ये दोन ॲटम एकमेकांच्या जवळ आले तर सिस. एकाच प्लेनमध्ये दोन ॲटम जर एकमेकांच्या लांब आले तर ट्रान्स, अपोजिट साईडला. तिथं लिहिलंय बघ, दीज प्लेन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. atoms AA and BB are in different planes. Atom AA and BB are in different planes. Such a molecules does not show geometrical isomerism. असे मॉलिक्यूल जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाहीत. आता बघ, आता लक्षात घे काय की अशी जर सिच्युएशन असेल, इथे एक मी पेज टाकतो मुद्दा म्हणून, की अशी जर सिच्युएशन असेल, कार्बन डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड. तर आम्हाला कशावरून कळतं बघ की हा जर PX आहे तर हा पण PX, आता हा PY तर हा PY. मग इथले ॲटम्स आणि इथले ॲटम्स वेगळ्या प्लेनमध्ये येणार. आता वेगळ्या प्लेनमध्ये येणार, पण तेच जर असं असेल, आता बघ, आता लक्ष दे, हा PX, आपण मुळात पुढचा पाय बॉन्ड कोणामध्ये? PY, तर त्याच्या पुढचा बॉन्ड परत PX मध्ये बनवू शकतो. मग हे आणि हे एकाच प्लेन मध्ये येतात. हे प्रचंड महत्वाचं आहे, भयंकर महत्वाचं आहे बघा हे. तर आपण इथे होतो बघ आता, इथे. आणि इथे जगातलं महत्वाचं स्टेटमेंट आपल्याकडे, when number of cumulated double bonds are even. इथं बघ किती आहेत? 1 2 क्युम्युलेटेड आहे, नाही तू इथला मोजशील की क्युम्युलेटेड बॉन्ड 1 आणि 2. हे क्युम्युलेटेड नाहीयेच. क्युम्युलेटेड म्हणजे ऍडजेसंट. 1 2 कार्बन नाहीत काउंट करायचे. when number of cumulated double bonds are even, 1 2, इथे एक डबल बॉन्ड आणि लगेच दुसरा डबल बॉन्ड, 2 इवन, 4 इवन,
6 इवन, 8 इवन. इवन जर डबल बॉन्ड आले तर काय असतं बघ, वेन नंबर ऑफ क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स आर इवन, टर्मिनल ॲटम्स आर इन डिफरंट प्लेन. टर्मिनल ॲटम्स आर इन डिफरंट प्लेन and hence such a cumulin does not show geometrical isomerism. मग असं क्युम्युलिन जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवू शकत नाही का, तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम साठी काय लागतं, सेम साईडला ॲटम जे येतात किंवा अपोजिट साईडला जे ॲटम येतात ते सेम प्लेन मध्ये लागतात. आता हे सेम प्लेन मध्ये नाही येतच ना. मग इथं एक ए, इथं एक बी, इथं एक ए, इथं एक बी, आपल्यासारखा वेडा म्हणतो सिस का, तर डबल बॉन्ड मधून एक लाईन ड्रॉ केली, दोन सेम ॲटम सेम साईडला. हे सेम साईडला नाही येतच, हे वेगळ्याच प्लेन मध्ये बाबा आणि हे वेगळ्याच प्लेन मध्ये भाऊ. तर काय लक्षात ठेवायचं तू, की वेन नंबर ऑफ क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स आर इवन डज नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, वेगळ्या प्लेन मध्ये असतं. आणि आता क्युम्युलेटेड बॉन्ड ज्यावेळेस ऑड येतात बघ, ऑड क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स ऑड, इथे एक बघ पाय बॉन्ड बनला, इथे परपेंडिक्युलर पाय बॉन्ड बनला, इथे परत त्याला परपेंडिक्युलर पाय बॉन्ड बनला. आलं लक्षात. ए बघ, एचं पीझेड, एचं पीझेड, एचं पीएक्स, एचं पीएक्स, आता परत काय, एचं पीझेड, एचं पीझेड. पाय बॉन्ड्स नेहमी एकमेकांना परपेंडिक्युलर बनतात. ऍडजेसंट पाय बॉन्ड्स बनले असे, हा एक पाय बॉन्ड, हा एक पाय बॉन्ड, हा एक पाय बॉन्ड, तर पाय बॉन्ड नेहमी एकमेकांना परपेंडिक्युलर बनतात का, तर पाय बॉन्ड बनायला ऑर्बिटल पॅरलल लागतात. मग दोन ऑर्बिटल पॅरलल ओव्हरलॅप झाली अशी, आता राहिलेली दोन ऑर्बिटल अशी ओव्हरलॅप होणार स्क्रीनला परपेंडिक्युलर. आता बघ स्क्रीनकडे, दोन ऑर्बिटल जर अशी ओव्हरलॅप झाली, ते बघ पीझेड, पीझेड आणि ह्याला पीएक्स म्हण, पीझेड पीएक्स, दुसऱ्याचं पण काय पीझेड पीएक्स. मग पीझेड पीझेड जर अशी ओव्हरलॅप झाली पॅरलल, तर पीएक्स पीएक्स पण अशी पॅरलल ओव्हरलॅप होतात. पण हे इकडे पॅरलल ओव्हरलॅप वेगळा आणि हा पॅरलल ओव्हरलॅप दुसरा वेगळा, हे परपेंडिक्युलर असतात. तर हा पायबॉन्ड, त्याला हा शेजारचा पायबॉन्ड परपेंडिक्युलर असतो. मग आता ह्या पायबॉन्डला हा परत पायबॉन्ड काय येणार, परपेंडिक्युलर. आलं लक्षात. त्याच्यामुळे इथला बॉन्ड आणि इथला बॉन्ड सेम प्लेन मध्ये येतो का, तर हे पायबॉन्ड सेम प्लेन मध्ये आले. अल्टरनेट पायबॉन्ड सेम प्लेन मध्ये येतात. हे बघ, पायबॉन्ड पायबॉन्ड सेम प्लेन मध्ये, हे अल्टरनेट आहेत. इथला एक पायबॉन्ड, इथला एक पायबॉन्ड सेम प्लेन मध्ये, त्यामुळे त्यांचे हे जे ऍटम्स आहेत ते पण सेम प्लेन मध्ये आले बघ. आता हा ए आणि हा ए जर सेम साईडला असेल, एकाच प्लेन मध्ये सेम साईडला, तर कसला आयसोमर, सिस. इथं बघ दिसतंय, इथे एक पायबॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड, इथे एक डबल बॉन्ड आणि इथे एक डबल बॉन्ड, क्युम्युलेटेड 3 ऑड. तर हे बॉन्ड्स आणि हे बॉन्ड्स कसे आले बघ, सेम प्लेन मध्ये आले. सेम चित्र बघ, हे सेम प्लेन मध्ये. मगाशी कसे आलते, इथं हे एका प्लेन मध्ये, तर हे परपेंडिक्युलर प्लेन मध्ये आलते त्या. मग सगळ्यात महत्वाचं आपल्याला मी इथं लिहिलंय ते बाळा, दीज ॲटम्स आर इन सेम प्लेन. कधी, when number of cumulated double bonds are odd, 1 2 3 ॲटम्स नाहीत मोजायचे, 1 2 3 4, मग येईल इवन आणि मग बसल खांद्यावर येऊन. when number of cumulated bonds are odd, terminal atoms are in same plane. हे टर्मिनल ॲटम्स आणि क्युम्युलेटेड सिस्टीम काय आली, 1 2 3 ऑड. ऑड आली तर हा 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 सेम प्लेन मध्ये लाईन ड्रॉ करायची आणि बघायचं, हे सेम साईडला आहेत तर सिस, अपोजिट असते तर ट्रान्स. वेन नंबर ऑफ क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स आर ऑड, टर्मिनल ॲटम्स आर इन सेम प्लेन, हेन्स सच अ क्युम्युलिन कॅन शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. मग काय तू म्हणशील सर मला हे काय कळलंच नाही. कळूनच घ्यायचं नाही, घ्यायचंच नाही कळून. तू काय लक्षात ठेवायचं फक्त एवढंच, की डबल बॉन्ड, क्युम्युलेटेड डबल बॉन्ड जर इवन असतील, 1 2 इवन, तर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड वेगळ्या प्लेन मधला आहे, नो सिस ट्रान्स. क्युम्युलेटेड बॉन्ड जर आले ऑड 1 2 3, तर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड सेम प्लेन मधलाच आहे. आता इथं ए इथं ए, तर सिस ट्रान्स होऊच शकत नाही. हा पण इथं ए इथं बी, इथं बी इथं ए, तर ट्रान्स झालं. तू बस एवढं लक्ष, तू फक्त हे
हे लक्षात ठेवायचं. हे ऑड आहे का इव्हन आहे? इव्हन असेल डिफरंट प्लेन, नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ऑड असेल सेम प्लेन, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. का तर ऑप्टिकल मध्ये अजून ह्याच्या उलटा असतं. आता याच्यावरती बेस्ट इकडे आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो होईल का नाही ते फाइंड करायचं.